नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे 6:30 पावणे 7 झालेत मंडळी. आता जस्ट नाईट शिफ्ट करून आलोय आणि आपला संघर्षाचा प्रवास सुरू झालाय, म्हणजेच ऑटो रिक्षा ट्रेनिंगचा. विशाल भाऊ आपले आलेत उल्हासनगरवरून मंडळी. जिद्द गाडी शिकण्यासाठी सकाळी 6:30 वाजता डोंबिवली स्टेशनला पोहोचलेत आणि आपण जवळजवळ नाईट शिफ्ट करून आलोत आणि आपली गाडी बघायची. आता आपण MIDC परिसरामध्ये आहे. तर भाऊंना गाडी शिकवतोय. तर भाऊंची जर्नी कशी असणार आहे, आज पण 3 जण आहेत गाडी शिकण्यासाठी. तर बघूया आजची जर्नी कशी असणार आहे. तर भाऊंना पहिले सर्वप्रथम हाय करत. भाऊ हाय कर तरुण. तर चला जावं, भाऊंना गाडीचं शिकवली, अजून एक राऊंड मारतील. तर भाऊंचा मंडळी तिसरा दिवस आहे. एकदम गाडी मस्त गाडी चालवत, काही टेन्शन नाही. तर चला जायचं आपल्याला परत डोंबिवली स्टेशनला. कसा असणार आहे आजचा संघर्ष ऑटो रिक्षा ट्रेनिंगचा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. काय वाटतंय, जमते का गाडी? काय विषय काय? आता तर मस्त जमते. मस्त जमते ना, एक नंबर. कसा वाटतोय मग ऑटो रिक्षा ट्रेनिंगचा प्रवास? खूप चांगला आहे आणि तुम्ही जे गायडन्स दिलं एक नंबर दिलं. त्याच्यामुळे आज मला आधी मी रिक्षा चालवायला म्हणजे खूप घाबरायचो, ओव्हर कॉन्फिडन्स पण नव्हता, इतका कॉन्फिडन्स पण कमी होता. पण आता वाटतंय की मी रिक्षा चालू शकतो. अच्छा, ठीक आहे. अजून काय सांगायचं आपल्या फॉलोअर्सला? फॉलोअर्सला एकच सांगाल की दादाची जी मेहनत चालू आहे, त्यांचा संघर्ष चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांना साथ द्यावा, त्यांना लाईक करावा, कमेंट करावा, त्यांचे व्हिडिओ शेअर करावा. ओके, तर मंडळी आता जाऊया आपण, बघूया भाऊ कसा गाडी चालवतो. पुढेच बसतो मी. व्हिडिओमध्ये तर बोललेत भारी गाडी चालवतो, शिकलाय मी. तर बघूया आपला किती गाडी शिकलाय तो. लेट सी. पहिले माईक लावतो. माईक लावलं काही टेन्शन नाही. आणि जरा लाईट ऑन करतो का, कारण नाईट शिफ्ट करून आलो ना, थोडा चेहऱ्यावरती तो नूर नाही. घे चल. पहिल्या गेअरवर भाऊनी गाडी उचलली. भरपूर जण व्लॉग चालू केले की गाडी बंद करतात, पण भाऊनी व्लॉग चालू असताना गाडी उचलली होऊ शकतो. रिकवरचा पाहिजे. हा, फर्स्ट टाकलाय भाऊने, सेकंड टाकलाय. क्या बात आहे. तिसऱ्या दिवसात प्रो झालाय भाऊ. क्लच नको दाबून ठेवू, ब्रेक सोड. हा, क्लच दाबून नाही ठेवायचं, उचल गाडी. क्लच दाबलं की गाडी पिकअप सोडते आणि गिअर चुकीचे पडतात, लक्षात ठेवायची ही गोष्ट. टाक तड. आरामात. चल ये. गेअर आरामात पडले पाहिजे, गेअरचा आवाज पण नाही आला पाहिजे जरा. आता आपल्याला जायचंय डोंबिवली स्टेशनला. भाऊला ड्रॉप करायच्या नंतर परत जितेंद्र भाऊ येणार आहेत. त्यांचा आहे 5वा दिवस. बघू शकता आपण आता MIDC परिसरात आहेत आणि मी सोबत लॉक करतोय, म्हणजे समजून जावं तुम्ही की भाऊने चौथा दिवस आहे ना, तिसरा दिवस आहे ना भाऊचा. तिसऱ्या दिवसात भाऊने गाडी शिकली. ब्रेक दाब, सेकंड वर घे. लेफ्ट टर्न मार. चल, ब्रेक वरचा पाय टाक. भाऊने टर्न मारला, बघू शकता. घे चल, मार टर्न. काय जमते का गाडी? लेफ्टला एका साईडला ठेव गाडी, काय प्रॉब्लेम नाही. आरामात जायचं, त्याला जायची काही आहे त्याला जाऊ द्यायचं. आपण काही टेन्शन नाही, सर्वजण प्रो रायडर. आणि नवीन रिक्षा चालवत असताना म्हणजे कडबीट काहीच मारू नका. कडबीट काय मारू नका. जाऊ दे, गाडी खड्ड्यात गेली तर काय प्रॉब्लेम होत नाही, जाऊ दे खड्ड्यात. आता आपण आहे पेंढरकर कॉलेजला, बघू शकता. हे राईटला आहे पेंढरकर कॉलेज. तिसऱ्या दिवसात भाऊ प्रो रायडर झालाय. शेअरिंग भाडे मारू शकतो, पण आपण सध्या एवढं हे नाही घेणार, चान्स नाही घेणार. शेवटच्या 5व्या-6व्या दिवशी आपण बघूया शेअरिंग मारायचं, भाडे मारायचं कसं काय ते. बघू शकता गाडी कशी चालली, मस्त की. थर्ड गिअरवर आहे गाडी. आणि भाऊ बनवता व्हिडिओ घेऊ नको. व्हिडिओ आपला मेहनत किती करतो ते महत्वाचे. आपण कसे दिसतो, काय दिसतो, जे आहे त्यात नॅचरल राहायचं. आपण काय टेन्शन नाही. चल, जाऊ दे. ब्रेक दाब, त्यांना जाऊ दे. सेकंड वर घे, उचल. चल, तर आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात. लेफ्टला ठेव गाडी. हळू. ब्रेक दाब, पहिला ब्रेक. एकदम क्लच नाही दाबायचा. ये पुढे. चल, थांबव गाडी. घे चल, चल घेत मार तिकडे.
दांबोली आपल्या गाडी. आता मी मंडळी इथून घेतो गाडी, कारण आपल्याला इथून क्लच नको दाबू. क्लच दाबले ते पिकअप सोडते. क्लच कशाला दाबतोयस? क्लच नाही दाबायचं लक्षात ठेवा. आता दाब क्लच. गाडी थांबताना क्लच दाबायचं. न्यूट्रल कर गाडी. तर आता मी घेतो गाडी, म्हणजे थोडा गाडीचं लुक बघू शकता आपण. सर्व ठीक आहे. बस बस बस. तर आता आपण चाललो डोंबिवली स्टेशनला. भाऊ कसा वाटतोय प्रवास? पकड जरा सांग पब्लिकला कसा वाटतोय प्रवास. कसा तुझा संघ कसा वाटतंय, म्हणजे कशी वाटते गाडी शिकायला? जमते का तुला? आता हळूहळू जमतंय मला गाडी शिकायला. त्यासाठी मी जसं गायडन्स दिलं, चालवायची कशी गेअर टाकायची. अच्छा. आणि कधी का आपला रिक्षा घ्यायचा किंवा लायसन वगैरे बॅच काढले ना तू? हो, आता बॅच साठी टाकलेलं आहे. हा, लायसन झाले म्हणजे तुझं? झाले. अच्छा. आणि कधी आणि सपोज जर परमिट चालू झाले येत्या 1 महिन्यात 2 महिन्यात, तर गाडी घ्यायचा काय प्लॅन बिन चालू आहे का? 100% गाडी आहे. फक्त गाडी घेतल्यावर मेहनत आपली केली पाहिजे मंडळी. भाऊ, मेहनतीशिवाय पर्याय नाही. खूप जण वाटतं माझी रिक्षा घेतली 2000 दिवसभर कमवतो, बस असं नाही. लई घासावी लागते, मेहनत करायला लागते, पाठीचा चुरा होतो, पण मेहनत आहे मंडळी. तर आपण जाऊया डोंबिवली स्टेशनला. धन्यवाद भाऊ. आता आपण निघालो डोंबिवली स्टेशनला. चला जाऊया. तर मंडळी आता आपण पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. भाऊला बाय करूया. चला भाऊ. जय शिवराय. उद्या ये सकाळी. हा काय? चल. तर आपले आता जितेंद्र भाऊ आलेत. बघूया त्यांना पिकअप करूया. त्यांचा जस्ट फोन आला की मी आलोय म्हणून. ठीक आहे, चला जाऊया. बघा इकडे उभे आहेत म्हणजे. हे बघा इकडे उभे आहेत भाऊ. आल्याला डायरेक्ट स्टेरिंग वर बसवायचं आपण, काही टेन्शन नाही. बसा जरा. आल्याला डायरेक्ट स्टेरिंग वरच बसलं पाहिजे माणूस. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आता जस्ट आले काय? हो, चला जाऊया ती MIDC मध्ये. नंतर मग तुम्हाला बोलतो तुमच्याशी. थांबा. तर मंडळी आता आपण MIDC परिसरात आहे. भाऊंना गाडी शिकवते. भाऊ कसा वाटतो आजचा दिवस? काय चेंजेस होते किंवा अजून तुम्हाला काय थोडेफार चॅलेंजेस येतात असं वाटतंय मला? काय चॅलेंजेस येतात तुम्हाला? चॅलेंजेस बाकी काही नाही, तेच आहे गेअर आणि एक्सेलरेटर कसं वाढवायचं त्याच्यामध्ये येते. कमी कसं करायचं काय कुठपर्यंत जायचं. तुम्ही थोडीफार आहे म्हणत भीती. थोडंसं भीती आहे, पण होऊन जाईल. कारण का तुम्ही आहे सांगते ना, तेव्हा होऊन जाईल ते. चला जाऊया आता. भाऊंना सोडूया आणि आपल्याला जायचंय परत दिवा रोडला. एक भाऊ आलाय आता जस्ट फोन आला, त्याला गाडी शिकवायची. चला भाऊना आता ड्रॉप केलंय. उद्या या सकाळी. हा सर चला. भाऊ चाललेत कामावरती. आपण आहे आता म्हणजे डोंबिवली स्टेशनला. आपल्याला जायचंय दिवा रोडला. आपला भाऊ वाट बघतोय, तर चला जाऊया दिवा रोडला डायरेक्ट. आपण आलोय अविनाश भाऊला गाडी शिकवायला. काल भाऊ नव्हता आला आणि आज आलाय. सकाळचे 8 वाजलेत परफेक्ट. आजच्या दिवसातला 3रा नंबर आहे भाऊचा एकाच दिवशी. आणि भाऊचा 5वा दिवस आहे ना? 5वा की 4था? 5वा दिवस आहे भाऊचा. आणि भाऊ एकदम चांगली गाडी चालवतो, काय टेन्शन नाही. बाईक वगैरे चालवतो, त्यामुळे जमते लगेच गाडी. 2-3 दिवसात जमून जाते. तर थोडीशी जजमेंटची गरज असते. तर बघू शकता मी मागे बसलोय. भाऊ मस्त गाडी चालवते. मी आता आहे पलावाच्या रोडला आहे. स्पीड ब्रेकर आहे. ब्रेक दाबतोय. स्पीड ब्रेकरला पहिला ब्रेक दाबून गाडी कंट्रोल करायची, नंतर मग गेअर. गाडी स्लो झाली की गेअर टाकायची. 4 गेअर हे पिकअप टाकण्यासाठी असतात. पहिला, सेकंड, थर्ड, फोर्थ हे गाडी पळवण्यासाठी असतात. 4 कमी करण्यासाठी म्हणजे कंट्रोल करण्यासाठी.
हे नेहमी लक्षात ठेवा होऊ शकतं. भाऊ जमते का गाडी, काय वाटतंय? भाऊ दिवायला आरामात आरामात आरामात, घाई नाही, बिलकुल घाई नाही. पहिले गाडी ब्रेकवर कंट्रोल करायची, डायरेक्ट गेअर नाही टाकायची कधी, लक्षात ठेव. गाडी कंट्रोल केल्याशिवाय गेअर नाही टाकायची, टाकतड. कमी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नुसते आपल्याला गेअर कधी टाकायचे नाही, गेअर कधी टाकायचे ते पण खूप महत्वाचं आहे. गाडी थर्डवरून सेकंडवर आणताना गाडी कंट्रोल करूनच गेअर टाकायची. रनिंग मध्ये गेअर टाकला की गेअर चुकीचा पडतो. पहिला ब्रेक दाब, गाडी स्लो झाली की गेअर कमी कर. चल घे आता ब्रेक सोड, टाक थर्ड. तुला जाऊया भावाला गाडी शिकूया, शेवटला फीडबॅक पण घेऊ भावाचा कसा काय, तर मग गणित. सेकंड तर मंडळी आता आपण आलोय अविनाश भाऊला, आत्ताच जस्ट गाडी शिकवली. तर भाऊची आपण थोडीशी प्रतिक्रिया घेऊया. भाऊचा 5वा दिवस आहे. भाऊ कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे, आणि तुला अजून काय चॅलेंज वगैरे येतात का, किंवा पहिला आणि 5व्या दिवसामध्ये काय फरक वाटतोय का, जरा आपल्या प्रेक्षकांना सांग. भाऊ जरा कमीच बोलतो, पण म्हटलं थोडंसं आपल्यासाठी सांग काहीतरी. ठीक आहे. पहिल्या दिवसापेक्षा तरी आज भरपूर खूप चांगले बऱ्यापैकी शिकवले दादाने. आज 5वा दिवस आहे. जरा जमते का गाडी, काय वाटतं तुला, जमेल की? हो, खूप जमेल, मस्त जमेल. अंदाज आलाय, गाडी व्यवस्थित हँडल होते. फक्त क्लचचा आणि थोडा प्रॉब्लेम होतोय, पण ते डेली चालवली तर होऊ शकतं. त्याच्यामुळे काय बेसिक तर सर्व शिकवलंय भाऊने, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद भाऊ. इथे आम्ही आता लोडवाची इथे आपल्याला इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही, तर घे गाडी, घेचल, काय टेन्शन नाही आपल्याला, आपण काय कोणाला घाबरत नाही. तर आता आपण चाललोय, भाऊला ड्रॉप करू आणि आपल्याला जायचं घरी. मंडळी तर व्हिडिओ मंडळी इथेच एंड करतो. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या.